आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। वडगाव पंगू येथे शेती कार्यशाळा संपन्न, परिसरातील शेतकऱ्यांनी घेतला लाभ। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेती कार्यशाळा संपन्न, यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी बी.के. नाईकवाडे, सहाय्यक कृषी अधिकारी जे.एस. केकान, संदीप वाघ, सहाय्यक कृषी अधिकारी विमा अधिकारी शेवाळे, चांदवड विमा प्रमुख सोमनाथ जाधव, तळेगाव विभाग सहाय्यक कृषी अधिकारी वैभव कडलग, रायपूर विभाग सहाय्यक कृषी अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते। या प्रसंगी धर्मा चव्हाण यांचे येथे आणि पदाधिकारी यांचा सन्मान करून सोयाबीन आणि मका याबाबत विशेष मार्गदर्शन केले आणि पिकांची काळजी, उपाययोजना आणि पीक विमा संदर्भात माहिती शेवाळे यांनी मार्गदर्शन केले। प्रसंगी पोखरा योजना गावात प्रभावी राबविणे यासाठी प्रशासन यांच्यासोबत संपूर्ण गाव उभं राहणार आहे असे अभिवचन ठरले। गावात कमीत कमी 12 कोटी रुपये योजनेतून आपल्या गावाचे सर्व घटकांना लाभ दिला जाईल असे नियोजन केलं। या प्रसंगी पोखरासाठी गावात आत्मा योजनेत गावात बहुतेक गट बनणार आहेत। गावात महिला 38 गट आणि पुरुष आत्मा गट 50 बनवून ड्रोन औषध फवारणी करणारे रिमोट ड्रोन विमान घेणारं पहिलं गाव असणार। ट्रॅक्टर, तडे, भूजल वाढीसाठी नियोजन, अवजार साहित्य, कागद, पाईपलाईन, रस्ते आणि शेती योजना घेण्यास गाव सज्ज झालाय। पोखरामध्ये खूप मोठा विकास आपले गावात करता येणार आहे। चांदवड तालुक्यात वडगाव पंगू येथे होत आहे। पूर्व भागात आपण भरगच्च काम करणार आहोत। पुढील काही दिवसात युद्ध पातळीवर हे काम उभं दिसेल। यात तलाठी, तात्या आणि कृषी विभाग, वाघ, कृषी अधिकारी आणि नाईकवाडे आणि विविध पदाधिकारी यात सहभागी असणार आहेत। यामुळे गावाचे आणि विभागाचे महत्त्व वाढणार आहे, कायापालट होणार आहे। आज घेतलेली शेतीशाळा यशस्वी झाली। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित असल्याने कार्यक्रम यशस्वी झाला। सर्व ग्रामस्थांचे आभार मानले। सर्वांनी पीक विमा न चुकता भरावा असे आवाहन करण्यात येत आहे, कारण आता शेतकरी हिस्सा 2% आहे, त्यामुळे सर्वांना 2017 पासून पैसे मिळत राहणार आहेत। या शिबिराचा लाभ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला। बागलाण वृत्तांतसाठी भाऊसाहेब अहिरे।